श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, सुख शांती समृद्धी समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूत असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तिथे एक राजा राज्य करीत होता. तो भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे त्याला ज्ञान होते. अशा राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजाच्या राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटके वस्त्रे लावली, आधारासाठी काठी टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, मी द्वारकेला राहते. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथे थोडा वेळ आडोशाला बैस. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची कथा सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिची घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झालेला आहे. देवीच्या कृपेमुळे ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार दिला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू धेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही. राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीनेही लक्ष्मीव्रत केले. तिची परिस्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण तिकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले.
चंद्रिका राणी होती ती आता स्थिती बदलली होती. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीकाठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालेलाही समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालीने एक द्रव्य भरलेला हंडा पित्याला दिला. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसेच. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दरिद्राचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्याही मनात आले लेकीला भेटावे. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा शांबाला लक्ष्मीव्रताचे उद्यापन करत होते. शांबालीला आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राजप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालीने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच नाही, हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालीचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालीला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालीला विचारले, माहेरहून काय आणलेस? शांबालीने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधर चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबालीने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी बनवले. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालीने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. शांबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील. तुमची कामना पूर्ण होईल. महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.